पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहरापासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर खाजगी प्रवासी बसचा अपघात। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती आणि इंदापूर बाह्य वळणापासून पुढे 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर या बसचे दोन्ही टायर फुटल्याची माहिती मिळते। टायर फुटल्याने लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला या बसने धडक दिली आणि ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जवळपास 25 ते 30 फूट रोडवरून खाली जाऊन आदळली। या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळालेली नाही। मात्र या बसमधील 10 ते 11 प्रवासी गंभीर जखमी झाले असून या जखमींना इंदापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले। या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस ठाण्याचे सुहास आरणे, अमोल खाडे, वंदना भोंग, पदमसिंह शिंदे यांच्यासह NHAI चे पथक या ठिकाणी दाखल झाले होते। MH04 KF 5969 क्रमांकाची ही खाजगी बस होती। सोलापूर जिल्ह्यातील सांगोलामधून पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती अशी माहिती मिळत असून इंदापूर पासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती TN 93B 3062 क्रमांकाचा मालवाहू ट्रक पुण्याच्या दिशेने निघाला होता आणि बसचे टायर फुटल्याने या बसने या ट्रकला धडक दिली। या अपघातात ट्रकमधील असणारे लोखंड देखील रस्त्यावर विखुरलं गेलं, तर ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून थेट 25 फूट रोडच्या बाहेर जाऊन आदळली। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून बसचा आणि खाजगी मालवाहू ट्रकचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर 10 ते 11 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। इंदापूर पोलिसांनी महामार्गावर असणारा अपघातग्रस्त ट्रक बाजूला घेत वाहतूक देखील सुरळीत केली आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। पुणे सोलापूर हायवेवरती आज या ठिकाणी आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं NT 93 ही 3062 या गाडी क्रमांक असून या गाडीने बाजूला आपण मगाशी बघितलेलं आहे त्या गाडीला खाजगी ट्रॅव्हल्सला धडक दिल्याने या ठिकाणी सरळ ट्रॅव्हल्स डिवायडर तोडून सोलापूर जाणाऱ्या दिशेने सरळ एका ओढ्यामध्ये गाडी गेलेली आहे आणि त्या खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्समध्ये एकूण किती प्रवासी होते आणि किती प्रवासी प्रवास करत होते हे अद्याप जरी समजले नसलं तरी प्राथमिक माहिती या ठिकाणी 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याचं या ठिकाणी समजतं आहे। या ठिकाणी नॅशनल हायवेचं पथक दाखल झालेलं आहे, पोलीस प्रशासनही दाखल झालेलं आहे। माझ्या बाजूला बघू शकता या ठिकाणी JCBच्या सहाय्याने रोडवरती पडलेलं जे काही लोखंड होतं ते रोडच्या साईडला करण्याचं काम चालू आहे। अद्याप सध्याला तरी या ठिकाणी वाहतूक ठप्प झालेली आहे। पुणे सोलापूर हायवेवरती या ठिकाणी हा भीषण अपघात आपण पाहू शकताय। सध्याला त्या प्रवासी ट्रॅव्हल्समधनं किती प्रवासी प्रवास करत होते, किती जखमी आहेत आणि काही अनुचित प्रकार घडलाय का, अघटित घटना घडली आहे का हे सध्या जरी समजलं नसलं तरी 20 ते 25 प्रवासी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी पोलिसांच्या मार्फत कळते। मी इंदापूरवरून महाराष्ट्र पोलीस न्यूजकरिता अतुल सोनकांबळे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।